सो गुड मॉर्निंग मंडळी, मी जान्हवी आणि मी बोलतीये द ग्रेप सिटी नाशिकमधून. हा आहे गॅदरिंगच्या आदल्या दिवशीचा दिवस. सॉरी फॉर दॅट की हा व्हिडिओ खूप जास्तच लेट झालेला आहे, कारण की हा फार तर फार गॅदरिंगच्या दुसऱ्या दिवशी पडायला पाहिजे होता. पण आज मी दोन्ही दिवसाचा व्हिडिओ टाकणार आहे. तो म्हणजे गॅदरिंगच्या आदल्या दिवशीचा आणि दुसरा म्हणजे गॅदरिंगच्या दुसऱ्या दिवशीचा. सो हा आहे गॅदरिंगच्या आदल्या दिवशीचा फुटेज. त्यामध्ये आम्ही सगळेजण बघतोय की ना उद्या काही कमी नको पडायला, म्हणून आजच सगळं सामान सॉर्ट आऊट करतोय. तर सगळेजण आहे ना एकदम मेहनत लावून काम करताय ना. आम्ही 11-12 वाजेपर्यंत जे काय मेहनत केली त्या दिवशी ती सगळी तुम्हाला ह्या फुटेजमध्ये दिसतच असाल. बरं, आम्ही नुसतं मेहनत नाही करत, आम्ही एकमेकांच्या टिंगल्या फार छान उडवतो, आम्ही डान्स फार छान करतो. म्हणून बॅकग्राऊंडला मस्तपैकी म्युझिक चालू आहे आणि आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा एकमेकांसोबत भांडण करतो, एकमेकांसोबत बोलतो आणि नाचतो सुद्धा. आणि मध्येच आम्हाला जर खूप छान असं वाटलं ना की हां आता मला खूप छान नाचते, तर 4-5 जण एकत्र येणार आणि धम्माल मस्ती मजा करणार आणि परत कामाला सुरुवात करणार. इथं सगळेजण खूप थकलेले आहेत, पण उद्याची गॅदरिंग चांगली व्हावं म्हणून आज 100% देण्याचा प्रयत्न करताय. म्हणून शरीर थकलेलं आहे आमचं, पण मन अजिबात थकलेलं नाही. मित्रांनो, तुम्हाला हेच सांगते मी की कोरिओग्राफर होणं खरंच सोपं नसतं. बघा, इथं सगळेच जण सांगताय सोहम दादाचा आणि ह्या गॅदरिंगचा काडी मात्रेचा संबंध नाही, पण बिचारा टोपी घालून काम करतंय. म्हणूनच बोलतात की कोरिओग्राफर होणं खरंच सोपं नाही. असं मी यासाठी बोलतीये कारण की ज्या दिवशी गॅदरिंग होती त्याच्या आदल्या दिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी देखील कमलेशचा MBAचा पेपर होता आणि गॅदरिंगच्या दिवशीसुद्धा त्याचा पेपर होता. सो एवढं सगळं ॲडजस्टमेंट करूनसुद्धा तो गॅदरिंगची तयारी करायला आला. दॅट इज डेडिकेशन फॉर हिम. आणि हो, लक्षात ठेवा, खरंच कुठलंही काम करताना स्ट्रगल हा येतोच. पण का कुणास ठाऊक मला असं वाटतं की कोरिओग्राफरच्या लाईफमध्ये थोडासा जास्त स्ट्रगल आहे. आय नो प्रत्येक प्रोफेशनमध्ये थोडा ना थोडासा स्ट्रगल तर येतच असेल, पण आमच्यामध्ये जास्त येतो का मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, हे सगळं करताना मजा पण तितकीच येते, कारण की आपलं आवडतं क्षेत्र निवडलं आहे तर आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करायला मजा तर येणारच ना. भले पैसे थोडेसे कमी भेटले तरी चालतील, पण मजा फार येते. मनाला आनंद भेटतो, सुकून भेटतो, आणि जे खरंच ऑफिसमधल्या वर्कमध्ये नाही आहे. मी दोन्ही अनुभवते आणि मी दोन्हीही करते. त्याच्यामुळे मला खरंच असं वाटतं की आवडत्या क्षेत्रामध्ये खरंच 2 पैसे कमी भेटले तरी चालेल, पण थोडं का होईना काम करा. आणि मला जसं जमल तसं मी या क्षेत्रामध्ये काम करते. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा आणि मला नक्की सांगा, खरंच आम्ही गॅदरिंगच्या आदल्या दिवशी स्ट्रगल करतो का आणि दुसऱ्या दिवशी ते मुलींमध्ये दिसतं का. मुलींचे ड्रेस, कॉस्ट्युम असू दे किंवा त्यांची उभे राहण्याची स्टाईल, आम्ही सगळेजणं खूप मेहनतीने ते करत असतो आणि ह्या सगळ्या मेहनतीमध्ये आम्ही थकून जातो. हे सगळं करता करता आमचं माइंड फ्रेश व्हावं म्हणून आम्ही त्यासाठी डान्स पण करतो. इथे सुरुवात मॅडमनी आणि संजू दादांनी केली, पण एंड मात्र आम्ही सगळ्यांनीच केलं. बघा, सगळेजण किती एन्जॉय करून नाचताय. कोणी म्हणाल आम्ही सकाळी 7 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत काम करतो. हो, आम्ही करतो, पण ते आमच्या चेहऱ्यावरती कधीच दिसत नाही, कारण की आमचं आवडतीचं काम आम्हाला सपोर्ट करतं. चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय करा.
गुड मॉर्निंग मंडळी. आज आहे गॅदरिंगच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ. म्हणजे आज होता बक्षीस समारंभ सोहळा. मग काय, आज होते उत्कृष्ट झालेले परफॉर्मन्ससुद्धा. त्यामध्ये माझा आणि संकेत दादाचा परफॉर्मन्स होता. मग काय, त्यांचा डान्स होता आणि आम्हाला ड्रेपरी कलेक्ट करायची होती, म्हणून आम्ही ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. पण खरंच इतकं छान कौतुक होत होतं या मुलींचं. आणि तिथे आलेल्या प्रमुख पाहुण्या देखील सुद्धा ह्या माजी विद्यार्थिनी होत्या. खूप भारी वाटलं ऐकून. मस्त होत्या सगळ्या मॅडम. त्यांचं बक्षीस वितरण बघत होत्या आणि आम्ही पण त्यांच्यासोबत बसून त्यांचा आस्वाद घेत होतो. मग काय, आमचे डान्स सुरू झाले. आम्ही डान्स बघितले आणि तिथून प्रस्थापन केलं. छान दिसत होत्या, गोड होत्या ह्या सगळ्या मुली, मस्त होत्या. मागच्या गॅदरिंगच्या दिवशी मी यांचा डान्सच बघितला नव्हता. मग काय, दुसऱ्या दिवशी मला बघायचा चान्स भेटला. मग मी कुठं सोडतीये, मी पण मस्तपैकी आलेल्या पाहुण्यांसारखा बसून ह्या मुलींचा डान्स बघितला. खूप छान वाटलं. नंतर आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ली, पिझ्झा खाल्ला आणि थोडासा मूड फ्रेश व्हावं म्हणून कॅफेटेरियामध्ये गेलो. आल्यानंतर हा सगळा पसारा दिसतोय का, हे सगळं आवरलं आम्ही. कारण की गॅदरिंगच्या दिवशी इतका पसारा झालेला होता. कुठलं मुकुट कुठे होतं, इतका पसारा म्हणजे समजतच नव्हतं काय करायचं काय नाही. हे सगळं दिसतंय, हे सगळं आम्हाला आवरून गाडीत टाकायचं होतं. सगळं आवरून झाल्यावरती एकदा शाळेकडे नजर मारली तर शाळेमध्ये सगळं होतं, पानं, फुलं, ग्राउंड. पण इथे किलबिलाटांचा आवाज मात्र नव्हता. मग काय, हे सगळं सामान आम्ही गाडीत लोड केलं आणि शाळेला शेवटचा निरोप देताना मन थोडंसं भारावून गेलं. मग काय, असं वाटलं येऊ की पुन्हा पुढच्या वर्षी. जाताना हा मनमोहक आनंद लुटला. इतकं सुंदर वातावरण होतं, समजतच नव्हता शेवटचा दिवस आहे. दिवसाची सुरुवात आणि शेवट नेहमी कॉफीने व्हावी म्हणून जाताना कॉफी पिलो. चला तर मग मी कॉफी पिते. तोपर्यंत बाय. प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल.